कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. चला सकाळची एक खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्या घरी जे आहेत ते गावाकडचे सगळे लोकं येणार आहेत. म्हणजे आशूचे दोन्ही साईडचे आजी-आजोबा जे आहेत ते येणार आहेत. संध्याकाळी येणार आहेत, पण माझी जे आहे ते सकाळपासून अशी घाई-गडबड चालू आहे. म्हटलं की लवकर उठून जे आहे ते पहिला नाश्ता बनवला. नाश्त्याला आज आम्ही दोघंच आहे, आशू आणि मी आहे. आशूचे बाबा जे आहेत ते आशूच्या आजी-आजोबांना आणायला घरी गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते काही आज नाही येत नाश्त्याला. मग म्हटलं की त्याला छान असा नाश्ता करावा. आणि आज नाश्त्यामध्ये छान मी असं टोमॅटो ऑमलेट पण बनवलं होतं. साईड बाय साईड जो आहे तो मी चहा पण ठेवला होता. दुपारी खूप सारी कामं केली, म्हणजे भरपूर कामं केली की जी मला शूट अजिबात करता नाहीत आली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जे आहेत ते आशूचे आजी-आजोबा आले होते. मग म्हटलं की चला त्यांच्यासोबत जे आहे ते गप्पा गोष्टी केल्या आणि भरपूर सारा जो आहे तो वानवळा गावाकडून आलेला आहे. खूप सारं सामान जे आहे ते गावाकडून आलेलं आहे. ते सामान आहे ना आधी सेट करून घेतलं आणि त्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याला जे आहे ते थोडंफार शूट करायला हवं होतं. पण ठीक आहे, चला सामान जे आहे ते मी सगळं ठेवून दिलेले आहे आतमध्ये. आणि आईने ना येताना ना लाडू आणि करंज्या घेऊन आलेली आहे, कारण तिचं असं म्हणणं होतं की चला पहिल्यांदा जे आहे ते चाललेले आहे तर काही ना काहीतरी खायला घेऊन जावं. त्याच्यामुळे तिनं जे आहे ते लाडू आणि करंजी घेऊन आलेली आहे. आणि आमच्या शेजारचे ताई आहेत ना, त्यांनी आईला आहे ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणायला लावली होती. म्हणजे आई आणि पप्पांचं जे आहे ते वारंवार पंढरपूरला जाणं होत असतं ना, त्याच्यामुळे त्यांनी जे आहे ते खास करून पंढरपूरहून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सांगितली होती. तसं तर त्यांनी अखंड सांगितली होती, पण आता ह्या आहेत ना नवीन मार्केटमध्ये मूर्ती आलेल्या आहेत आणि आईला ही खूप जास्त आवडली. त्याच्यामुळे आईने ना ह्या 2 मूर्त्या आणलेल्या आहेत आणि एवढ्या छान कोरीव मूर्त्या आहेत ना आणि एवढ्या भरीव आहेत ना, त्या मला सुद्धा खूप जास्त आवडल्या. आणि त्याच्यासोबत जे ते हे क्यूट असे ड्रेस पण आले होते. मग म्हटलं की त्याला तुमच्यासोबत ते पण दाखवून द्यावं. आणि खरंच खूप जास्त छान मूर्त्या आहेत त्या. जाड पण आहेत आणि भरीव पण आहेत. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे ना इंद्रायणी तांदूळ अजिबात मिळत नाही आणि जो मिळतो तो ना त्याला अजिबात वास पण चांगला नसतो आणि तांदूळ जो आहे तो चिकट पण होत नाही. यावेळेस सासूच्या बाबांनी जे आहे ते गावावरून येतानाच इंद्रायणी तांदूळ घेऊन आले होते. म्हटलं की चला त्याचा जो आहे तो भात लावून बघावा. आणि ना मला ना आता एवढी सगळी माणसं आली ना घरामध्ये की अंदाजच येत नाही. त्याच्यामुळे ना माझं असं चाललं होतं की पुरेल की नाही, कमी पडतो की काय. त्याच्यामुळे म्हटलं की चला आईला विचारून लावावं, कारण का आईचा जो आहे तो अंदाज अचूक असतो एवढ्या सगळ्या माणसांचा. म्हटलं की चला ते जे आहे तिला विचारूनच सगळं करावं, जेणेकरून कमी पडायला नको. तुमच्यासोबत पण असं होतं का ते मला सांगा, कारण का खूप सारे माणसं आले की मग आपल्याला एक आहे ते जजमेंट जमत नाही. जेव्हा हे सगळे लोक आले ना तेव्हा आशू झोपला होता. त्यामुळे ना तो जेव्हा झोपेतून उठला ना 5 ते 10 मिनटं जो आहे तो शांत बसला होता. म्हणजे त्याला काही कळतच नव्हतं की हे कुठून आले आणि काय आले किंवा आपण कुठे गेलेलो का काय, हे त्याला काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे तो सगळ्यांकडे जो आहे तो इक्वली बघत होता की कोण कोण आले. आणि त्याचं असं चाललं होतं की आजी आजोबा, आजी आजोबा. आणि तो खूप जास्त खुश आहे, म्हणजे सगळे आले त्याच्यामुळे घर असं भरल्यासारखं वाटते. त्याच्यामुळे तो खूपच जास्त एक्सायटेड आहे. आणि घरामध्ये ना छोटासा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यासाठी जे आहेत ते आजी आजोबा म्हणजे माझे आई वडील, सासू सासरे हे सगळे आलेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खूप सारं सामान आणलेलं आहे आणि दूध पण एवढं आणलेलं आहे ना, म्हणजे मी सकाळी घेतलं होतं 1 लिटर दूध, कारण का सगळे येणार होते म्हणून म्हटलं की आपल्याकडे जे आहे ते 1 लिटर दूध असावं. आणि घरून पण जे आहे ते एक्स्ट्राचं 2 लिटर दूध आलं होतं. त्याच्यामुळे असं म्हटलं की त्याला छान अशी खीर पण करावी. आणि मम्मींनी जे आहे ते हे ड्रायफ्रूट्सचे लाडू पण आणले होते, म्हणजे तसे जे आहे ते माझ्याकडचे संपले पण होते लाडू आणि मम्मींनी जे आहे ते घेऊन आले. त्याच्यामुळे आता काय मी लवकर बनवणार नाही. आशूचं जे आहे ते एक ड्रायफ्रूट्स म्हणजे लाडू बनवायचं जे काम आहे ते माझं वाचलेलं आहे. मम्मींनी खूप सारे जे आहे ते लाडू घेऊन आलेले आहेत. आणि दूध पण म्हटलं ना की खूप सारं दूध जे आहे ते आलेलं आहे. म्हणजे 2 दिवस जे आहे ते हे दूध आता मला कंटिन्यू चालेल. आणि आल्या जे आहे ते आईला मी कामाला लावलेलं आहे, म्हणजे तिला जे आहे ते म्हटलं बारीक सारीक जे आहे ते कामं मला करून दे पटकन. आणि मम्मीने जे आहे ते आशूला घेऊन गेलेले आहेत खाली खेळायला. त्याच्यामुळे सगळ्यांना जे आहे ते इक्वली कामं अशी वाटून दिलेली आहेत, म्हणजे जेणेकरून लवकर असं काम आवरेल आणि निवांत अशा गप्पा ज्या आहेत त्या मारता येतील. आणि रात्रीचा असा साधा सिंपल जो आहे तो स्वयंपाक बनवलेला आहे. म्हटलं भेंडीची भाजी करावी आणि चिंचोळ्याची आमटी बनवलेली आहे, चपाती आणि भात. आणि गोडामध्ये आज खीर आहे, कारण का दूध आहे ते जास्तीच आलेलं आहे. पण मला नेमके ना बाहेर ते जायचं आहे आणि ना आता म्हटलं की आशूच्या बाबांचं असं म्हणणं होतं की चला आता आपण जे आहे ते पटकन बाहेर ते जाऊन येऊयात, कारण का थोडंफार सामान जे राहिले ते मला घेऊन यायचं होतं. म्हणजे तसं तर आम्ही काल पूर्णपणे शॉपिंग केली होती, म्हणजे किराणा भरला होता. पण त्यात जे आहे ते 1-2 वस्तू माझ्याकडून राहून गेल्या होत्या आणि त्या काही तिथे मिळत नव्हत्या. मग म्हटलं की चला जे आहे ते बाहेरून पटकन जाऊन यावं, जेणेकरून आशू मागे लागणार नाही. आणि आता आशूला घेण्यासाठी एवढे सगळे आजी आजोबा आहेत इथे, त्याच्यामुळे मग माझं जे आहे ते निम्मं टेन्शन हलकं झालेलं आहे आणि काम कसं असं निवांत करता येते मला. आणि मी ना या व्हिडिओमध्ये तुमच्याशी खूप हळू आवाजात बोलते, कारण का घरचे जे आहेत ते दोन्ही रूममध्ये झोपलेले आहेत आणि मी ना इथे हॉलमध्ये येऊन तुमच्यासोबत व्हॉइस ओव्हर करते. आणि हे ना पूर्ण रात्रीची वेळ आहे, त्याच्यामुळे म्हटलं की कुणाची झोपमोड व्हायला नको. आणि हे व्हिडिओ
व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले गेले पाहिजेत, कारण का पुढचे जे व्हिडिओ येणार ते खूप जास्त छान असणार आहेत. कारण घरी जो आहे तो कार्यक्रम आहे आणि काय कार्यक्रम आहे हे आता मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे. तो जो आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच, पण व्हिडिओ नक्की बघा. आणि बघा, मम्मींना आहे ना मी ना लसूण सोलायला बसवलं होतं. ही जी कामं आहेत ना मला खूप जास्त अशी कधी कधी कंटाळवाणी वाटतात आणि मम्मींनी खूप सारा लसूण जो आहे तो मला सोलून दिला होता. आणि आशूचं बघा इकडे पळ का तिकडे पळ, म्हणजे त्याची जी आहे ना एक्साइटमेंट थांबतच नाही आहे. सारखं जो आहे तो पळापळी चालू आहे, कारण घरात जी एवढी सारी माणसं आहेत ना, त्याला काय करू आणि काय नको एवढा जास्त आनंदी झाले ना तो. खूप सारा जो आहे तो कढीपत्ता आलेला आहे आणि तोच जो आहे तो मी इथे तुम्हाला दाखवते. म्हणजे इकडे जो आहे ना कढीपत्ता एवढा छोटा मिळतो ना, की तो ना जरी आमटीमध्ये फोडणीला टाकला ना तरी तो ना दिसत पण नाही. आणि हा एवढा मोठा कढीपत्ता आणि वास पण एवढा छान येतो आहे, म्हटलं की चला त्याचा जो आहे तो आता आमटीला वापर करूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला जे आहे ते बाहेर ते जायचे, कारण का 2-4 वस्तू ज्या आहेत त्या माझ्या राहिलेल्या आहेत त्या घेऊन यायच्यात. आणि आशूच्या बाबांचं पण असं चाललं की चल पटकन जे आहे ते बाहेर ते जाऊन येऊयात. आशू जो आहे तो आजोबांसोबत छान असा खेळतोय. तो जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत आपण जे आहे ते बाहेर ते जाऊन येऊया, जेणेकरून तो जो आहे तो मागे लागणार नाही. पण माझं असं म्हणणं होतं की मी जे आहे ते ही भाजी फोडणीला देते आणि मग जे आहे ते आपण बाहेर ते जाऊयात. आणि चपात्या तर म्हटलं की आई आणि मम्मी जे आहे त्या दोघी मिळून चपात्या करतील, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे मला. पण म्हटलं की भाजी जी आहे ती ही मी फोडणीला देते आणि मग जे आहे ते सामान आणायला येते, कारण का बाहेर ते गेलं की परत घरी यायला किती वेळ लागेल आणि किती वेळ नाही हे काही सांगता येत नाही. मग तोपर्यंत जे आहे ती भाजी छान अशी उकळेल आणि चपात्या पण ज्या आहेत त्या दोघी करतील, त्याच्यामुळे मग रिटर्न जरी आपण उशिरा आलो तरी असं काही टेन्शन राहणार नाही मला. लग्नातल्या भांड्यांचा जो आहे तो आज मला यूज होतो आहे. म्हणजे ना याआधी ही भांडी कधी मला लागली पण नव्हती आणि याच्या आधी जो आहे तो घरी कधी असा कार्यक्रम झाला पण नव्हता. पण आज जो कार्यक्रम आहे तो मी इकडे पहिल्यांदाच करणार आहे, त्याच्यामुळे ही जी आहे ती भांडी पहिल्यांदा मला उपयोगात येत आहे. तसं तर माझं हे चाललं होतं की ही भांडी जी आहे ती घरी देऊन यावीत, म्हणजे गावाकडे जी आहे ती पाठवून द्यावीत. पण परत आशूच्या बाबांचं असं म्हणणं होतं की असं देत की कधी मोठा इथे कार्यक्रम झाला तर असावीत भांडी. आणि आज तसंच झालं की आज पहिल्यांदाच इकडे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ही खरंच भांडी जी आहे ते मला उपयोगाला येतात. आता ही जी आहे ती भांडी सगळी घासून ठेवते, म्हणजे सगळी जी आहे ती भांडी लागणार नाहीत, थोडीशी जी आहे ती मी काढलेली आहेत इकडे. The next day. गुड मॉर्निंग. मी कालचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते आहे. सकाळ झालेली आहे आणि आईने जे आहे ते डेसे पण फोडणीला दिलेले आहेत. आता डेस्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे जे आहे ते डेसेस म्हणतात याला. तर आईने जे आहे ते फोडणीला दिलेले आहेत. आता म्हटलं की मी जे आहे ते मटकीची आमटी आणि आज मस्तपैकी भाकरीचा पण बेते, कारण काल रात्री जे आहे ते चपाती खाल्ली होती आणि आज सगळ्यांचं म्हणणं होतं की आज काही चपाती नको, जे आहे ते भाकरीच कर. म्हटलं की चला भाकरी करता येतील, जेणेकरून माझं जे आहे ते बाकीची कामं उरकतील. आणि आज बरीचशी कामं जी आहे ते मला पटकन उरकायची आहेत. पण त्याच्या आधी छान अशी पप्पांनी पूजा पण केली होती. मग म्हटलं की त्याला त्याची जी आहे ते आरती घेऊयात. पप्पांचं असं असतं की पूजा झाल्यानंतर सगळ्यांना जे आहे ते आरती देतातच कंपल्सरी, त्यांचं हे रुटीन असतं. घरी पण त्यांचे जे आहे ते हे रुटीन असतं आणि इथे पण आल्यानंतर ते जे आहे ते पूजा करतात. आशू जो आहे तो छान असा खाली खेळायला गेला आहे. मम्मीने जे आहे त्याला खाली खेळायला नेलं, त्याच्यामुळं जे आहे ते माझी बरीचशी कामं उरकत आहेत. आईला पटकन मी जे आहे ते कामाला लावलेलं आहे, म्हणजे तिला म्हणलेलं आहे की आज जे आहे ते तांदूळ, डाळ, गूळ हे सगळं जे आहे ते तू निवडून ठेव, म्हणजे जेणेकरून उद्या जी आहे ते घाई होणार नाही. आणि तिला जे आहे ते हे एक कामाला लावलं आणि ती जी आहे ही कामं करते. आणि बघा घरात एवढी सारी माणसं आहेत तरी पण कामं नाही ना, असं वाटतं की अजून माणूस बळ कमीच पडते. म्हणजे सगळ्यांना जे आहे ते मी कामाला लावलेले आहे. प्रत्येकाच्या वाटणीला जी येतील ती कामं मी करायला होते, पण तरीही असं होतं की कामं उरकत नाही आहेत. म्हणजे खरंच कार्यक्रम असलं की केवढी सारी कामं असतात आणि किती बारीक सारी कामं असतात ना, तरी मला जे आहे ते अजून बाहेरची 1-2 कामं करायची आहेत. म्हणजे रात्री जे आहे ते आम्ही गेलो होतो, पण तरी अशा 1-2 गोष्टी आहेत की त्या परत पुन्हा एकदा आणायच्याच आहेत. आता म्हटले त्याला आज काही ते कामं करायला नकोत, उद्या जे आहे ते ही कामं करत, म्हणजे पूजा जी आहे ती संध्याकाळची आहे, त्यामुळे सकाळी जो आहे तो माझ्याकडे बराचसा वेळ आहे, त्याच्यामुळे ही कामं जी आहे ते सकाळी करता येतील. पण आत्ता जी आहेत ना मेन कामं जे आहे ते म्हणजे निवडानिवडीचं ते करून ठेवावं. आणि बाकीचं जी देवाची भांडी ते आहेत ते पण मला अजून घासून साफ करायची आहेत, ते
काम आहे सगळं देवाचं सामान एका जागी काढून ठेवायचं, म्हणजे जे गुरुजींनी सांगितलं आहे लिस्टनुसार ते सगळं सामान मला काढायचं आहे. ते सगळं म्हणजे बरीचशी जी आहे ते कामं पेंडिंग आहेत आणि मला जे आहे ते आता हा स्वयंपाक फक्त उरकायचा आहे, जेणेकरून मला आहे ना दुपारचा जो वेळ मिळेल ना तो सगळा या कामासाठी मला वापरायचा आहे. इथे स्वयंपाक चालू आहे, पण साईड बाय साईड जे आहे ते आमचं नियोजन पण चालू आहे की उद्याचं कसं करायचं. म्हणजे उद्या जे आहे ते घरात पूजा पण आहे, गुरुजी पण येणार आहेत, नैवेद्य पण जे आहे ते वेळेवर पाहिजेत, त्यानंतर हळदी कुंकू पण ठेवलेले. मग एवढे सगळं जे आहे ते सगळं व्यवस्थित पार पडलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी काय काय सामान लागणार आहे, कसं कसं जे आहे ते हे सगळं एक्झिक्यूट करायचं, नैवेद्य काय करायचा, प्रसाद काय द्यायचा, मग पूजेची वेळ काय ठरवायची, हे सगळं जे आहे ते आमचं इथं प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं चालू आहे. पण तरीही असं होतं ना की कितीही काही ठरवलं तरी दुसऱ्या दिवशीची जी घाई गडबड होणार आहे ती होतेच. पण तरीही म्हटलं की चला त्यातल्या त्यात जे आहे ते आपल्याला एक क्लॅरिटी असेल की उद्याचं कसं काय करायचं, तर उद्या एवढी जास्त गडबड होणार नाही. आणि तशी पण घरात जे आहे ते भरपूर माणसं पण आहेत, त्याच्यामुळे मला काही एवढं टेन्शन राहणार नाही आहे. कारण का मी म्हटल्याप्रमाणे की सगळ्यांना ज्याची त्याची जबाबदारी मी अशा वाटून दिलेली आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की कोणाला कोणती कामं करायची आहेत आणि त्याच्यानुसार मग जे आहे ते सगळेजण काम करणार आहेत, त्यामुळे एवढी काही गडबड होणार नाही. पण तरी आशू आहे त्याच्यामुळे त्याचं जे आहे ते एक वेगळंच त्याचं जे आहे ते खाणं पिणं झालं की मग मला काही टेन्शन राहत नाही. पण तरी चला बघूयात आता उद्याचा कार्यक्रम कसा होतो आणि कसं नाही. पण तुम्हाला जर बघायचं असेल उद्या की उद्या काय होणार आहे, तर नक्की उद्याचा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा. छान असा मटकीची आमटी आणि भाकरीचा बेत आहे, पण आशू काही भाकरी एवढी खात नाही. मग त्याच्यासाठी म्हटलं की चला चपाती करूयात. मी जोपर्यंत इथं चपात्या करते आणि मम्मींचं पण काही ना काहीतरी काम चालू आहे, तर आईला पण म्हटलं की तू पण जे आहे ते हे माझे तांदूळ मला निवडून ठेव, जेणेकरून नंतर पण मला जे आहे ते निवडावे लागणार नाहीत. आणि ही अशी कामं जी आहेत ना आई किंवा मम्मी आल्यानंतर माझी पटकन करून देतात, त्यामुळे मला नंतर काही असं टेन्शन राहत नाही. आणि ही जी कामं आहेत ना ते एकदम करून ठेवली ना की बरं पडतं, म्हणजे ऐन वेळेला जे आहे ते आपलं याच्यामध्ये जास्तीचा वेळ जात नाही. आईचं आता हेच काम चालू होतं की तांदूळ तिला म्हटलं की जे आणलेले आहेत तुम्ही ते मला निवडून दे. त्याच्यानंतर मग बाकीच्या बारीक साऱ्या गोष्टी पण आहेत की त्या निवडायच्या आहेत, त्या पण तिला म्हटलं की मला जरा आहे त्या निवडून दे. आणि आशू जो आहे तो खालून खेळून आलेला आहे, प्रचंड भूक लागली, त्याला जे आहे ते एक चिक्कू दिला होता, त्याचं जे आहे ते इथे छान असं चिक्कू खाणं चालू आहे. आणि हे बघा आशूचे 2 आजोबा, त्यांचं काही ना काहीतरी चालू आहे, म्हणजे ते इकडे आले ना की त्यांचं असंच काहीसं काम चालू असतं. त्यांना मी जे आहे ते असली बारीक सारी कामं देत राहते, म्हणजे जी काही कामं मला जमत नाही किंवा आशूच्या बाबांना जमत नाही, तर ते जे आहे ते मी यांच्यावरती सोपवून देते. आणि ते आल्यानंतर ही कामं व्यवस्थित आणि ती पूर्णपणे 100% जी आहे ती पार पाडतात. त्यांचं जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत म्हटलं आपण हे आहे ते इथे भाकरी टाकून घेऊयात. पण मी जे आहे ते ज्वारीची एक भाकरी केली, पण नंतरच्या भाकऱ्या मला अजिबातच जमत नव्हत्या, म्हणजे पीठ जे आहे ते अजिबातच वळणी येत नव्हतं. मम्मीने जे आहे ते पीठ येताना घरून आणलं होतं आणि त्याच्याच म्हटलं की आता भाकरी करावी. तसं तर माझ्याकडे ज्वारी बाजरी आहे, पण आहे ना दळून आणलेलं अजिबातच नाही आहे. म्हटलं की त्याला त्यांनी जे आहे ते दळून आणलेलं त्याच पिठाचं आत्ता भाकरी करूयात, पण अजिबातच पीठ जे आहे ते वळणी पडत नव्हतं. गरम पाणी घेतलं, काही केलं तरी भाकरी यायचं काही नाव घेत नव्हतं. मग मी काही ह्या भाकरी केल्या नाहीत. मम्मींना म्हटलं की तुम्ही जे आहे ते या भाकरी करा. तोपर्यंत मी जे आहे त्या बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. म्हणजे होतं ना असं कधीतरी पीठ जर बऱ्याच दिवसाचं असेल तर अजिबातच वळणी पडत नाही, तसंच जे आहे ते इथं झालं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा मी ट्राय पण केली, 2-3 वेळा भाकरी माझ्याकडून मोडल्या, पण शेवटी मी जे आहे ते हतबल झाले. आता ह्या ज्या आहेत त्या भाकऱ्या ठेवून दिल्या, म्हणजे पीठ जे आहे ते ठेवून दिलं आणि बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या. आणि मम्मींना म्हटलं की तुम्ही जे आहे त्या भाकऱ्या टाकून घ्या. आता A few moments later.
मी जो आहे तो इथेच संपवते, कारण का मला जो आहे ना अजिबातच व्हॉईस ओव्हर करता येत नाही आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो तुम्हाला जर वेळ असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.